नमस्कार मंडळी, महालक्ष्मी किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। श्रावण महिना येतोय म्हटलं सगळ्यांचे उपवास, त्यासाठी मी खास तुम्हाला साबुदाणा खिचडी कशी करायची दाखवणार आहे। मी काय रात्रभर नाही भिजवलेले, सकाळच टाकले होते शाबू भिजण्यासाठी। हे पहा 2 ते 3 तासात चांगले भिजले आहेत। फक्त काय करायचे, जेव्हा पण आपण साबुदाणे भिजत घालू तेव्हा 15 मिनिटं पाणी शाबूमध्ये तसेच ठेवायचे। शाबू चांगले फुगले की सगळे पाणी काढून टाकायचे। 2 तासांनी छान भिजतात। एक मोठा बटाटा साल काढून असे पातळ पीस करायची। मिरची, जिरे आणि शेंगदाणे भाजून कूट केले आहे। एका कढईत 2 पळी तेल घालून बटाटा टाकून मंद आचेवर झाकण मारून 2 मिनिटं बटाटे शिजवून घेतले। त्याच्यानंतर जिरे, मिरची फ्राय करून साबुदाणे घालून 1 चमचा मीठ घालून चांगले परतून 1 मिनिटभर झाकण ठेवून साबुदाणे वाफ काढून घ्यायची। शेंगदाणे कूट घालून परतून खिचडी 1 मिनिटभर परत झाकण मारून 1 वाफ काढून घ्यायची। मस्त मऊ खिचडी होते, अगदी दिवसभर अशी मऊ राहते।